पाहिलं तर धावसंख्येचा श्री गणेश झालाय. पुढचा चेंडू आपण जरूर पाहतोय. अगदी सावध पवित्रा स्वीकारलाय आणि काय फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली घनसोली संघाकडून जबरदस्त परफॉर्मन्स आणि वाटलं नव्हतं की या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल, परंतु काय ती शरीर यष्टी स्वास्थ्यशील आयुष्य महान हे मास्टरचं जरूर घोषवाक्य आणि 16 चेंडूंमध्ये 46 यंगस्टरला लाजवणारी फटकेबाजी. अगदी आम्ही यष्टांच्या पाठीमागून त्या खेळीचा आनंद घेत होतो. टायमिंग काय होतं जबरदस्त. इथे मात्र यष्टीचित करण्याचा प्रयत्न फसला गेला. सुरक्षित पोहोचला तो फलंदाज आणि डॉटबॉलची संख्या. SD लाईव्ह च्या माध्यमातून जरूर युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील आपल्याला जॉईन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि इथे मात्र जरूर चांगला चेंडू हाताला गेला. 40+ म्हटलं की अगदी शरीरासाठी घेतलेली ती एक धाव. अनुभव आणि अनुभवाने खेळलेला हा क्रिकेट खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावसंख्येला प्राधान्य का द्यायचं असतं. त्यामुळे आपल्या शरीराची होणारी धावपळ आणि तो व्यायाम खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण असं आपल्या शरीराला आवश्यक आहे. ते मात्र बॅकफुटवर जाऊन पण झेलची संधी आणि काय घडलंय. कंपल्सरी चेसिंग हा नियम खऱ्या अर्थाने आपल्या 40+ मध्येच नाही तर प्रत्येक फॉर्मॅट मध्ये इथे कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाला, म्हणून कधी कधी आम्हाला असा प्रश्न पडतो की टॉस जिंकल्यानंतर कर्णधारांनी फलंदाजीच घ्यावी, कारण तो एक धावेचा बोनस असतो ना, तो कधीतरी आपल्या वाटेला आपल्याकडे झुकवला जातो. परंतु इथे गोलंदाजी करण्याचा निर्णय असतो जो सातत्यपूर्ण नेहमीच जुन्या कालापासून क्षेत्ररक्षण करणं हे परंपरा चालत आलेली आहे. स्ट्रेट द ग्राउंड चेंडू चाललाय, अगदी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि एकच धाव, एका धावेने धावफलकाला आकार दिला जातो. आणि धावफलकाचा विचार केला तर 4 धावसंख्येचा धावफलक सध्याच्या घडीला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतो. यानंतर लगेचच घनसोली संघ आपला सामना असेल, त्यामुळे आपण कुठे जाऊ नका याची आपण नोंद घ्या. आपल्याला जर जेवायचं असेल तर जेवण घेऊ शकता, परंतु माझ्या माहितीप्रमाणे खेळ खेळायचा असेल मैदानामध्ये तर कोणताही खेळाडू हा जास्त हेवी खात नाही किंवा जेवत नाहीये, कारण आपल्या शरीराला धावण्याची गरज असते आणि खाल्ल्यानंतर आलस येतो हा निसर्गाचा नियम आहे. आणि दुपारची वेळ तर नितीन पाटील दुसऱ्या षटकासाठी आले. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी निलखनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 धावसंख्येचं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. 40+ नेरुल त्यांच्या विरोधात 40+ खारेगाव अशी मॅच आपण पाहतोय. स्पर्धेतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे. थोडंसं स्पीड वाढवा जेणेकरून आपल्याला संध्याकाळी वेळ पुरा मिळेल याची आपण नोंद घ्या. भिरकवण्याचा प्रयत्न अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू चालला. या लॉंगमनच्या दिशेने ट्रॅव्हलिंग पाहायला मिळाली. फक्त एकच धाव, एकाशिवाय दुसरं काही नाही. आणि एक धाव का महत्वाची आहे. एका धावसंख्येने या स्पर्धेमध्ये कमीत कमी 3 ते 4 संघांना मात्र स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅच मध्ये बेलापूर 11 विरुद्ध जुईनगर अशी लढत आणि शेवटच्या क्षणाला एक चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता असताना षटकार ठोकला, परंतु बेलापूर संघाला तिथून या मैदानाची या स्पर्धेची साथ सोडावी लागली. चेंडू हवेमध्ये झेलची संधी आणि ते सोपा झेल मात्र सोडला गेला. चेंडू चालला घोषांकित रिझन मध्ये. धावसंख्या 1ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 6 धावा.
पुढचा चेंडू आपल्या षटकातील आपल्या कोठ्यातील फेकण्यासाठी नितीन पाटील. फलंदाज किशोर त्याचा सामना करेल परंतु चूक झाली यष्टीरक्षकाकडून. इथे चेंडू चाललाय डी झोन मध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली जाते नेहरू संघाकडून. एक मोठा फटका तोपर्यंत गोलंदाजांनी मारू दिलेला नाही. जखडून ठेवले आतापर्यंत फलंदाजांना. ही मात्र जमेची बाजू सध्याच्या घडीला नेहरू 40+ संघाकडून. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. मोठा फटका सजवायचा होता. प्रोटेक्शन होत परंतु चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला. नजर मात्र चेंडूवर मात्र ठेवली प्रदीपच्या माध्यमातून. 2 धावा इथे मात्र झोरो कंप्लीट झाला. 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर धावा धावफलकावर लगावल्यात खारेगाव 40+ संघाच्या आतापर्यंत 9. 4 चेंडूंचा खेळ संपला. 2 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना गोलंदाज नितीन पाटील. लोअर फुल टॉस मिस टायमिंग. जजमेंट चांगलं. वेल जज कॅच. दिलीप पाटील यांनी टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. हादरा क्रमांक धक्का क्रमांक पहिला लगावला जातोय. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद. खारेगाव 40+ संघ 9 आकड्यावर. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर दाखल झाले प्रितेश. मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतो. हंगाम क्रमांक या हंगामातील 7व्या क्रमांकाची स्पर्धा आपला जुईनगर स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगणावर स्पर्धा रंगत असताना पाहायला मिळते. आणि अगदी अंतिम दिवसातील दुपारच्या सत्रातील ही सामना क्रमांक आजच्या दिवसातला आपण जवळजवळ 5व्या क्रमांकाचा पाहतोय. अगदी बिरकावला आल्या इरादे स्पष्ट करत असताना वेल जज कॅच. गोलंदाज तोच क्षेत्ररक्षक तोच परंतु फलंदाज दुसरा होता. दुसऱ्या विकेटचं पतन आल्या पावली मात्र शून्याचा चष्मा घालून फलंदाज बाद. दोन बाद झाले. आपण पाहिलं तर नवीन फलंदाज रोशन. खऱ्या अर्थाने आपण काही क्षणापूर्वी ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला पाहिली सन्माननीय नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक निशांतदा भगत यांच्या माध्यमातून या मैदानाचा पाठपुरावा घेतला जातो आणि ते सध्याच्या घडीला आपण या स्पर्धेतून निरोप घेत असताना जरूर पाहायला मिळतात. त्यांचा हार्दिक आभार असेल. आपण आलात, स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला हार्दिक आभार असेल. आणि नक्कीच आपण त्यांचा जो पाठपुरावा चालू आहे त्यांच्या लढ्यामध्ये आपण सामील होऊन या मैदानाचा बचाव सुरू करणार आहोत. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज अनंत मडवी. चांगला चेंडू हाताला गेला. अगदी समजला नव्हता परंतु छोट्या स्वरूपाची धाव. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु प्रयत्नांना अपयश आणि दिवसा डावला. इथे मात्र चोरी झाली की काय. धाव संख्या 10.
तर आता मात्र आपण पाहिलं तर एक धाव धावफलकावर जॉईन झाली. 10 धावा धावफलकावर आता डावखुरा त्याचा फलंदाज रोशन मात्र स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. त्याच्या बॅट मधून जरूर फटका सजवला गेला. प्रोटेक्शन आहे. वेल जज कॅच चंद्रकांत यांच्या माध्यमातून टिपला झेल आणि रोशन सारख्या फलंदाजाचा संपलाय हा खेळ. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज जनार्दन मात्र आता आल्यात. 5व्या क्रमांकावर धावसंख्येसाठी झुंज इथे मात्र चालू आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. चांगली गोलंदाजी नेहरू संघाकडून पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू चालला लेग बॅकच्या माध्यमातून घोषांकित रिझन मध्ये. धाबा येणं गरजेचं आहे खारेगाव संघासाठी. ते कोणत्याही स्वरूपात आला तरी चालतील. 11 धावा संख्येचा धावफलक. पुढचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो. बेकावला जरूर. चेंडू मात्र जाईल इथे सुदैवाने घोषांकित रिझन मध्ये. धावफलकावर एकच धाव ऍड होत असताना पाहायला मिळेल. धावा लागल्या त्या आता 12. 4 चेंडूचा खेळ संपला. षटक क्रमांक 3 हाताळत असताना अनंतच्या माध्यमातून चांगली इथे मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. अजून विचार केला तर 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील एकही मोठा फटका अजून आलेला नाही आहे. चांगला चेंडू, 5वा चेंडू. आता मात्र यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चांगली कामगिरी बजावली जाते. सुशील होते तिथे. डॉट बॉलची सांगता स्वतः संघाचे संगनायक यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला जोर पाहायला मिळत आहेत नेहरू 40+ संघाकडून. आणि इथे मात्र चांगला फटका, ज्या फटक्याची आवश्यकता होती. 1-2, परंतु इथे दिशा भरकटली. चेंडू घर घर फिरून घोषांकित रिजन मध्ये चाललाय. एकच धाव मिळते. षटक इथून संपले. 3रं आणि 3 षटका अखेरीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात त्या. आतापर्यंत 3 बाद 13 धावा. मात्र गोलंदाजीच्या मार्कवर कोणता गोलंदाज वापरला जाईल 4थ्या षटकासाठी हे देखील पाहावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या नीलकंठने. त्यानंतर नितीन पाटील 5 धावा 2 विकेट. आणि आता मात्र अनंतनी 4 धावा आणि 1 महत्वपूर्ण विकेट. गोलंदाजीसाठी गोलंदाज कमलाकर भोईर 4थ्या षटकासाठी ते मात्र दाखल झाल्यात गोलंदाजीच्या मार्कवर. अगदी पंचांचा आपण पाहतोय उजव्या हाताकडून गोलंदाजी करतील. सुरेख चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर चेंडूकडे भिरकावून देखील फलंदाजाला पाहण्याला
वेळ नव्हती, जसा चेंडू रिलीज झाला तसा मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. अगदी वेगावर स्वार होत असताना ही गोलंदाजी पाहायला मिळते कमलाकर भोईर. परंतु आता लोअर फुलटॉस होता, इथे मोठा फटका अपेक्षित होता, परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू चालला. मी स्पीड पाहायला मिळाली. एकाच जागेवर समाधान मानावं लागते खाडीगाव संघाच्या या फलंदाजांना. आणि एक या धावसंख्येने 14 वर गाडी मात्र पोहोचली गेली आतापर्यंत. अगदी दूरवरचा पल्ला गाठून तो मात्र जुईनगर विभागामध्ये हा संघ दाखल झाला. परंतु थोडासा फलंदाजी करत असताना नक्कीच अडचणीमध्ये सापडलाय. या अडचणीचा सामना करत असताना वाट शोधावी लागेल. भिरकावलाय आणि आता वाट शोधली आणि आलेल्या चेंडूची वाट लावत असताना या इनिंगचा उत्तुंग असा पहिला षटकार फलंदाज जनार्दनच्या बॅट मधून सन्मानजनक षटकार ठोकून धावा धापलकावर ता मात्र पोहोचवला गेला 23. पुढचा चेंडू अगदी पुन्हा एकदा प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु एकदा कबड्डी आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू केला आणि यश देखील प्राप्त झाले. षटकारानंतर या 2 धावा महत्वपूर्ण खात्यामध्ये जॉईंट होत असताना खारीगावच्या पाहायला मिळतात. एकूण धावसंख्या धापलकावर 22. शेवटचे 2 चेंडू या षटकात आणि अजून एक षटक म्हणजे 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 22 आकडा गाठला. कमीत कमी 25 ते 30 धावा या 8 चेंडू मध्ये आल्या तर मात्र 50 ओलांडता येईल. प्रयत्न करावे लागतील. प्रामाणिक प्रयत्नांना नेहमीच यश मिळत असतं चेंडू हवेमध्ये. परंतु मला वाटतं सेफ झोन मध्ये लँडिंग पाहायला मिळाली. तत्पूर्वी मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये आणि या 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर 24 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू या 4थ्या षटकातील. चौथं षटक प्रगतीपथावर. अगदी दुपारचं शांतमय वातावरण आणि ते मात्र व्हाईट बॉल, व्हाईट +1, 2 धावा. तर एक धाव या मागच्या चेंडूवर पाहायला मिळाली. षटक संपल्या क्रमांकाचं 4 षटका अखेरीस धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात त्या 27 धावा. तब्बल 14 धावा या षटकामध्ये खर्च केल्या त्या गोलंदाज कमलाकर यांनी. शेवटचे षटक आहे. आता किती धावा येतील याकडे मात्र खारीगाव संघाच्या पाठीराख्यांचं लक्ष देखील लागलं असेल. प्रदीप मडवी शेवटच्या षटकासाठी दाखल झालेत. धावा धावफलकावर 4 षटकांना अखेरीस आपण पाहिल्या तर 27 झाल्या. तर इथून किती धावा येतील हे पाहावं लागेल, कारण मागच्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर इथे कुठे काहीतरी एक 14 ते 15 धावा अजून गरजेच्या असतील. 27 झाल्या. 50 पर्यंत कसं पोहोचायचं हा विचार विनिमय इथे मात्र करावा लागेल टीम खारीगावला.
पहिल्या चेंडूमध्ये आव्हान तर खराब सुरुवात मात्र पाहायला मिळाली. चांगला फटका अगदी स्वीट साऊंड आणि चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. फलंदाज गोकुलच्या बॅट मधून हा पहिला षटकार. 27 त्यानंतर वाईट 28 आणि त्यानंतर हा षटकार 34. एक चेंडूचा खेळ संपला. अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही धावा बनवण्याची नामी संधी जरूर असेल. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थोडस स्पीड वाढवा. भरपूर स्लो ही मॅच चालू आहे. आता देखील चांगला फटका सजवला गेला. अलॉंग द कार्पेट चेंडू चालला लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हलिंग. एकच धाव. एक या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा विचार केला. 35 धावा धावफलकावर. उर्वरित या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये कमीत कमी 2 मोठे फटके खेळावे लागतील टीम खारीगाव 40+ संघाला, तरच कुठेतरी सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचता येईल. आणि अगदी मैदानामध्ये हवेचा प्रवाह पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता आहे. तो पूल करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अपयश. शेवटी धाव इथे मात्र घेतली गेली आणि एक या धावसंख्येने 36 धावसंख्येचा धावफलक. शेवटचे 3 चेंडू सलामीला आल्यानंतर अजून देखील मैदानावर तल टोकून आहे गोकुल. त्याच्या बॅट मधून एक षटकार जरूर आलाय. आता उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये कमीत कमी 2 त्याच्या बॅट मधून अपेक्षित असेल संघाला आणि तेच प्रयत्न इथे त्याला करावे लागतील. भिरकावण्याचा प्रयत्न. खोलवरचा चेंडू खोदून जरूर काढलाय. ऑफड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू मागे जरूर चालले आहेत आणि इथून पाहता पाहता चेंडू चाललाय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4 आणि महत्वाच्या क्षणाला महत्वाच्या धावा धावफलकावर ऍड होतील. त्या खारीगाव संघाच्या 4 आणि एकूण धावसंख्या धावफलकावर 40. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खराब फिल्डिंग, खराब प्रदर्शन ते क्षेत्ररक्षणाचा प्रदर्शित केला या मागच्या चेंडूवर. भिरकावलाय परंतु उंची जास्त आणि लांबी थोडीशी कमी पडली. चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. बेचाळीस धावा धावफलकावर 42. शेवटचा चेंडू या इनिंगचा टार्गेट सेट करणारा असेल. चलो लगेच फलंदाज पाठवा. षटकार आहे का चेक करायचा आहे.
षटकार आहे. पाय लाईनवर पडलाय, त्यामुळे हा षटकार फलंदाज बाद नसेल. 6 धावा मिळतील आणि धावसंख्या 6 ने वाढत असताना 46 धावा. अजून एक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चाललाय. षटकारानंतर चौकार. अर्धशतक कंप्लीट झालं आणि 50 पर्यंत पोहोचलाय. आणि गोकुळची फलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चांगली फलंदाजी आणि 50 धावा झाल्यात आणि 51 धावसंख्येचं येणाऱ्या 5 षटकांमध्ये नेहरू 40+ संघासमोर लक्ष असेल. कारेगाव संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावेत. या दरम्यान सामन्याला सुरुवात होईल. कारेगाव
विरुद्ध नेरुळ या दरम्यान होणारा सामना. पन्नासचे गोलंदाज महेश. स्ट्राईक वरती आहे सुशील नेरुळ संघाचे. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट रीतीने मारला चेंडू पाहूया याच्यावरती आणि या पहिल्या चेंडूवरती 6 धावा. सुरुवात अतिशय उत्तम प्रकारे केलेली आहे आपल्या संघासाठी. सुरुवात व्हायला अशा तऱ्हेने सुरुवात व्हायला हवी. पहिला चेंडू त्याच्यावर प्रहार आणि 6 धावा अशा रीतीने नेरुळ संघ पहिल्या चेंडूवर 6 धावा. आणि दुसऱ्या प्रकारचा तसाच प्रहार पावल्यावर खावतो आणि पुन्हा एकदा 6 धावा. दणदणीत सुरुवात. काय रोमहर्षक फटके मारतात पहा फलंदाज सुशील. 50+6 2 चेंडू 2 षटकार. त्याला चेस करायचे आहेत धावा 51 धावा आणि सुरुवात मात्र दणकात करतायत. पुन्हा एकदा हा मात्र अतिशय उत्कृष्ट कमबॅक करतायत. ब्लॉक होलचा चेंडू फुल यॉर्कर लेग. आता मात्र बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतोय सुशील यांना. 3 चेंडूचा आतापर्यंतचा खेळ आणि 12 धावा 2 उत्तुंग षटकार मिड विकेटच्या दिशेने. चौथा चेंडू घेऊन येत आहेत. हा चेंडू मात्र तटवला त्यावर त्यांना 1 धाव सहज मिळते आणि 1च धाव मिळेल कारण लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक घेतोय त्याने क्षेत्ररक्षण केलं आणि दरम्यान 1 धाव. धाव संख्या झाली नेरुळ संघाची 13 धावा. 51 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज आहेत 50+6 महेश. हाही चेंडू तसाच खोलवर टप्प्याचा त्याच्यावरती फिल्डिंग मात्र गचा क्षेत्ररक्षण गचा होत आहे. 1 धाव जिथे द्यायला हवी तिथे 2 धावा सहज घेतल्या आहेत. धाव संख्या सरकते नेरुळ संघाची. धाव संख्या होते 15. आतापर्यंत झालेले सामने जुईनगर बेलापूर त्यामध्ये जुईनगर जिंकला होता. सानपाडा तुर्बे याच्यामध्ये तुर्बे जिंकला होता. घनसोली सानपाडा याच्यामध्ये घनसोली. आणि आता चालू असलेला सामना खारीगाव आणि नेरुळ दरम्यान 1 धाव सहजरित्या काढलेले आहे चंद्रकांत यांनी. आणि धाव संख्या पहिल्या षटका अखेरीस होते 16. चांगली दमदार अशी सुरुवात जी व्हायला हवी त्याच प्रकारची सुरुवात केली आहे नेरुळ संघाने. खारेगाव संघाने त्यांना आव्हान दिलं आहे 51 धावांचं. ही मॅच बघायला मजा येणार. स्कोर आहे आणि फलंदाज तेवढ्या ताकदीचे आपल्या समोर दिसत आहेत त्यामुळे या सामन्यामध्ये मात्र मजा येणार. सामना कोणी जिंकू पण रोमहर्षक व्हायला हवेत. चित्त थरारक व्हायला हवेत एवढीच प्रेक्षकांची इच्छा असते. गोलंदाज आहे प्रितेश खारीगाव संघासाठी. दुसरा षटक संघाचा पहिला चेंडू. हा चेंडू उठून मारलाय पाहूया याच्यावरती आणि हा 4 धावा. चंद्रकांत याने चांगला चेंडू तटवलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून 4 धावांसाठी चांगली सुरुवात. पहिला चेंडू 4 धावा. सामन्यामध्ये चुरस निर्माण होते आहे. 2 धडाक्यात सुरुवात. आतापर्यंत धाव संख्या झाली आहे 20 धावा. आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारचा पाऊयाच्या का होते पुन्हा 6 धावांसाठी.
धुआधार फलंदाजी होते. फलंदाज आहेत चंद्रकांत. अगोदर सुशील याने सुरुवात केली होती पहिल्या षटकांमध्ये. आता मात्र चंद्रकांत ने सुरुवात केली आहे. धाव संख्या होते 26. चांगली सुरुवात म्हणता येईल. पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र लेग स्टंप थोडासा जाईल आणि त्यावर तटवून काढलं आणि एक धाव डी घोषित धावा 1 अशी मिळेल. धाव संख्या होते 27. चांगली सुरुवात नेरूळ संघासाठी आणि खारेगाव संघासाठी एक चिंतेची बाब आहे. त्यांना पिचून माराव करावा लागेल. फलंदाजांना जगळून ठेवावं लागेल. परंतु फलंदाज मात्र भरात आलेले आणि पुन्हा एकदा चढायला याच्यावरती काय होत आहे आणि हा सुंदर झेल आणि अशा रीतीने चंद्रकांत यांची खेळी समाप्त. सुंदर फलंदाजी केली त्यांनी. आपल्या खात्यावर त्यांनी 14 धावा त्यांनी बनवल्या आहेत आपल्या संघासाठी. स्वतः वैयक्तिक 14 धावावरती बाद झाले आहेत. दुसऱ्या षटकात प्रगतीपथावर असताना अजून 2 चेंडू बाकी आहेत. नितीन पाटील हे पुढील फलंदाज. आता जे काम राहिलं होतं, जे काम चालू ठेवलं तेच काम त्यांना पुढे न्यावं लागेल. चंद्रकांत आणि सुशील याची चांगली उत्कृष्ट अशी भागीदारी पाहायला मिळाली. 27 धावांची उत्कृष्ट भागीदारी पाहायला मिळाली. सलामीची जोडी आणि ज्या सुरुवात चांगली होते त्या एंडही चांगला होतो असं म्हणतात. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट खेळ आपण सांगू शकत नाही कधी काय होईल. हॅट्रिक घेतलेला गोलंदाज पुढचे 3 बॉल 6 खातो असंही उदाहरण आहेत. असे बरेचसे क्रिकेट हा कल्पनीय खेळ आहे. पाहूया नितीन पाटील काय करतात. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला परंतु लेग ब्रेक. चेंडू हळूवारपणे गेला आणि हा पंचांचा इशारा लेग बाय. धाव संख्या झाली 28. उंची देत आहेत गोलंदाज. काय ना ते असं दिसत नाही. या चेंडू पाहिजे काय होतं आणि या चेंडू पूर्ण बघा. मी आताच म्हणालो होतो 2 चेंडूवर या चेंडूवर त्यांना झेलबाद केला आहे प्रितेश यांनी नितीन पाटील यांना. आणि त्याच्या अगोदरही विकेट त्याला मिळाला होता. अशा रीतीने एंड मात्र छान झाला. दुसऱ्या षटकाखेरीज धाव संख्या होती 28. 14ची सरासरी आहे. पुढील फलंदाज आहेत दिलीप पाटील. दिलीप पाटील यांच्या खांद्यावर आता ते कसं फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. आव्हान थोडस कठीण आहे. ओके. 5 षटकांचा खेळ आहे. आता 2 षटक संपले त्यांनी 28 धावा आतापर्यंत. तिसरा गोलंदाज भूषण आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत आणि त्याला सामोरे जातील 50+ फलंदाज सुशील. अजूनही मैदानावरती आहेत कारण दुसऱ्या षटकात त्यांना तशी काही संधी मिळाली नाही. परंतु पहिले जे 2 दर्जेदार फटके पाहायला मिळाले त्यांच्या बॅटीतून. सुंदर फलंदाजी. पाहूया सुशील ऑन स्ट्राइक. बॉलर आहेत भूषण. लेफ्ट मला असं लिहायला जमत नाही तुम्हाला. मला प्रॉब्लेम आहे रे. मला जवळ
भूषण आपला वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येताना खेळ चालू ठेवावा अंपायरनी. आपण बरेच सामने खेळवायचे त्यापुढेही. दिलीप पाटील आणि हा चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून मारण्यात आलेला आहे आणि या 4 धावा. दिलीप पाटील, सुशील अतिशय फॉर्मात 50+ बॅट्समन. धाव संख्या होते आहे 32. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर प्रहार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा पाहूया लेफ्ट आर्म आणि हा मात्र चकोल्या, पण एक धाव मात्र काही रोखू शकत नाहीये. सुंदर चेंडू त्यांच्या बॉडीवर आदळला. धाव संख्या पुढे होते 33. भूषण लेफ्ट आर्म आहेत. तिसरा चेंडू घेऊन येतील आणि त्यांना सामोरे जाते नवोदित खेळाडू फलंदाज दिलीप पाटील. लेफ्ट आर्म विकेट आणि हा तटवून काढलाय त्यांनी सहजरित्या एक्स्ट्रा कव्हर कडे. एक धाव त्यांनी घेतली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी देखील पळाल्या आणि सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केली. दिलीप पाटील यांनी आपली सुरुवात केली आहे. खातं उघडलेलं आहे 2 धावांनी. धाव संख्या झाली 35. भूषण पुढचा चेंडू लेफ्ट आर्म विकेट. हा मात्र चेंडू शॉर्ट ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर तटवलाय. 1 धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. 1 धाव. दिलीप पाटील यांचा भरणा आहे 1-2 आणि स्ट्राईक साठी मात्र सुशील असतील 50+ धडाकेबाज फलंदाज. धाव संख्या हळूहळू सरकते. धाव संख्या होते 36 धावा. हे बघायला दिसत नाही का. 5वा चेंडू घेऊन येत आहेत. हा स्क्वेअर लेगला तटवलाय. 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत आणि दुसरे धाव देखील तेवढ्याच्या पद्धतीने पूर्ण करताना हेमंत पाटील यांचा खेळ आहे. एकेरी दुहेरी धाव काढण्यावरती जास्त भर आहे. दिलीप पाटील यांचा आतापर्यंत 5 धावावर खेळत आहेत. शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली 38. पुन्हा एकदा भूषण. हा मात्र अतिशय सुंदर चेंडू मिडिस्ट म्हणून सहजरित्या निघालेला चेंडू किपरने गॅदर केला. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर. धाव संख्या आहे 38. 12 चेंडू मध्ये 13 धावा असं एक समीकरण आहे. 12 चेंडू 13 धावा तसं माफक आव्हान म्हणता येईल. पण क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. विकेट्स गेले, निर्धाव गेले चेंडू तर दडपण येऊ शकतं. त्यामुळेच काय दिलीप पाटील खालून खेळतायत आणि सुशील 50+ चे बॅट्समन मात्र धडाकेबाज फलंदाजी करताना आपल्या संघासाठी गोलंदाज आहेत. रोशन आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येताना रोशन यांना मात्र अतिशय टिचून मारा करावा लागेल. सूर्य महाराज मात्र भयंकर तापलेले आहेत आणि या कडाक्याच्या उन्हामध्ये आपण खेळतो आहोत. भरपूर पाणी घ्या, पाणी पीत चला. रोशन यांचा पुढचा चेंडू. पहिला चेंडू आपल्या हे पण लेफ्ट आर्म आहेत आणि हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलेला होता. बॅटची कड लागली आणि निर्धाव चेंडू. चांगले गोलंदाज दिसतात रोशन.
संघासाठी चौथं आणि पहिलं वैयक्तिक पहिला चेंडू टाकला, निर्धाव चेंडू. आता 11 बॉल 13 ना, 11 बॉल 13 असं समीकरण. रोशन यांचा पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू मात्र चेंडूवरती झेलबाद होतात का पाहूया, आणि झेलबाद. कोण आवडते? पाटील काय? सुशील. अशा रीतीने सुशील हे झेलबाद झालेले आहेत. स्कोरली 17, 18. वैयक्तिक 17 धावावरती, 18 धावावरती. सुंदर छोटीशी सुंदर खेळ 50+ खेळाडूकडून. आणि आता आलेले बॅट्समन आहेत कुंदन 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 पाटील. रोशनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. टिचून मारा करता आहेत, फलंदाजाला जखडून ठेवलंय, त्यांना हात खोलण्याची संधी दिली जात नाहीये. रोशन यांनी आतापर्यंत 2 चेंडू टाकले आहेत. पहिला निर्धाव, दुसरा विकेट त्याने बळी मिळवलेला आहे. तिसरा चेंडू घेऊन येतील आणि त्याला सामोरे जातील कुंदन पाटील. कुंदन पाटील हे लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन लेफ्ट हँडेड बॉलरला फेस करतील. हा चेंडू मात्र भिरकावून दिला, पाहूया याच्यावरती काय होतंय. आणि याच्यावरती घोषित क्षेत्रात गेल्यामुळे 1 धाव. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु फटका चांगला असला तरी तो घोषित क्षेत्रात गेल्यामुळे 1 धाव संख्या होते. धाव संख्या झाली 39. 9 चेंडू 12 धावा असं समीकरण. 9 चेंडू 12 धावा. रोशन आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत, पाहूया. ह्या चेंडूवर मात्र उत्तुंग असा दणदणीत षटकार. कुंदन याची सुंदर फलंदाजी. पुन्हा एकदा शॉट टाकण्याचा प्रयत्न केला, पण हा चेंडू मात्र त्याने दणकावून टाकलाय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आणि आपल्यासाठी विजयाच्या एकदम समीप घेऊन जाताना कुंदन. 9-12 होते ना, आता किती पाहिजे? तिकडे असेल ना बॉल. भेटला भेटला भेटला. हा 7 किती पाहिजे त्याचा? 8 चेंडू 6 धावा. धाव संख्या झाली 48. किती पाहिजे? माफ करा, 45 झाले आहेत. आणि या चेंडूवर देखील त्याने उत्तुंग मारला, पाहूया याच्यावर काय झेलबाद होतो का. आणि झेलबाद. समीकरण पुन्हा एकदा बदललं. ज्या फलंदाजाने षटकार मारला होता त्यांचा विकेट घेताना रोशन. कुंदन हे बाद झालेले आहेत आपल्या वैयक्तिक 7 धावावरती. 3 चेंडू त्याने फेस केलेत, परंतु विजया समीप आणून ठेवला आहे नेहरू संघाला. किती बॉल? 6 बॉल. शेवटचा बॉल असेल ना, ओव्हर झाली. शेवटचा बॉल आहे आणि अजून एक ओव्हर आहे. प्रदीप मडवी आता आलेले बॅट्समन आहेत. प्रदीप मडवी. शेवटचा चेंडू रोशन यांचा. आतापर्यंत त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे.
एक षटकार जरी खाल्ला तरी बाकीचं पृथक्करण चांगलं आहे, त्यांचं विश्लेषण चांगलं आहे. प्रदीप पहिला चेंडू, सामना करते रोशन यांच्या गोलंदाजी. शेवटचा चेंडू घेऊन येतात पाहूया. आणि हा सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह मारला आहे, त्याच्यावर एक धाव मात्र सहजपणे मिळते. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. अशा रीतीने रोशन यांचं षटक संपलेलं आहे. पुढे घे, किती पाहिजेत? 4 6 चेंडू 6 धावा, 6 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण. आता 6 चेंडू आणि 5 धावा. येणारे गोलंदाज असतील, मी म्हणालो होतो मगाशीच की हा सामना रोमहर्षक होईल, कारण सुरुवात ज्या प्रकारे केली होती सुशील 50+ बॅट्समन यांनी, त्यानंतर ते जो स्कोर आहे तो चेसेबल आहे का, कारण चांगले गोलंदाज असेल तर चेस होऊ शकत नाही. पण सुरुवात मात्र नेरूळ संघाने चांगली केल्यामुळे 6 चेंडूत 5 धावा असं समीकरण आणून ठेवलं आहे. गोलंदाज आहेत आता जगदीश यांच्यावरती मोठा भार आहे. संकट मोशन होतात का आपल्या संघासाठी, खारेगाव संघासाठी, हे पाहणं अतिशय मजेचं राहील. अंताना सामोरे जातील. दिलीप पाटील अजून मैदानावरती आहेत आणि सोबत आहेत प्रदीप मडवी असे नवोदित फलंदाज जे आता आलेच. आणि स्ट्राईक असेल प्रदीप मडवी. गोलंदाज जगदीश. 6 चेंडू 5 धावा असं समीकरण. 6 चेंडू 5 धावा. पहिला चेंडू घेऊन येतील जगदीश, अंताला सामोरे जातील प्रदीप. पहिला चेंडू कड लागून गेलाय पाठीमागे घोषित क्षेत्रात आणि 5 चेंडू 4 धावा असं समीकरण. 5 चेंडू 4 धावा. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये असताना जगदीश यांना मात्र टिपसून मारा करावा लागेल. समोर आहेत प्रदीप मडवी, 2 धावावर खेळतायत. दुसरा चेंडू हा मात्र, आणि याच्यावरती प्रहार केला, पाहूया काय होतंय. झेलबाज नाही आणि हा दणदणीत षटकार. सामना संपवलाय षटकाराने आणि अशा रीतीने नेरूळ संघ हा जिंकलेला आहे, अजिंक्य आहे. टॉस साठी यायचंय